जुन्नर तालुक्यातील उदापूर या गावामध्ये एक दुर्दैवी घटना 25 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी घडलेली आहे. येथील शेतकरी प्रकाश उर्फ पप्पू सस्ते, फक्त वय वर्ष 33, यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. हे टोकाचं पाऊल त्यांनी उचललेलं आहे. तर आपल्यासोबत त्यांचे वडील आहेत, दत्तात्रय सस्ते. काय झालं होतं बाबा परवा? परवा आमच्या आईचा महिना होता दुसरा. आम्ही जेवलो, चुलत भाऊ आम्ही सगळे जेवलो, बहीण जेवली, सगळे जेवलो. जेवून गेलो. त्याच्यावर तो बाहेरला तिकडं वाट्यावर बसला होता. गाडी घेऊन गेला. म्हणजे तुम्ही एकत्र जेवण केलं? पोरनं जेवलं. म्हणजे ह्यो पप्पू जेवलंच नाही? जेवलंच नाही. आम्ही चुलत भाऊ आम्ही जेवलो. काय टेन्शन मध्ये होता का? टेन्शन मध्ये होता. त्याच्या अगोदरचे 4-5 दिवस जेवायचा बिवायचं सगळं व, पण टेन्शन मध्ये होता. सांगितलं पण जेवलं आणि निघून गेलं? जेवलाच नाही तू, निघून गेलं. काय नंतर काय समज? काही समज नाही आम्हाला पाळणा. मग आम्ही कुट्टी मिशन आणायला गेलो डोंबरवाडीला. तिकून आलो, गाडी जाग्यावर होती. तिथं जाग्यावर होती. मी आमचा पुतण्या पाणी भरायला गेला रोपाला पाणी भरून गेला. मोटार बंद करायला गेला. ते दिसलं. मग आम्ही आलो. त्याला म्हणलं अजून पप्पू कसा नाही आला. तेव्हा मी भावाने पाहिलं. त्याने मी असं तो घाबरला आला. त्याला म्हणलं पळायच्यात का वरती, अशी गल झाली. पळायच्यात काय म्हणलं काय. मग मी गेलो. बारक पोर आलं नाही, मग सुनबाई आली. आरडाओरडा काय चाललंय बघायला? हा मग आणि ते कळालं माहिती. मग चुलत भाऊच मग तो पप्पू कुठं आहे. म्हणलं अरे कदम कुठं गाडीला येतो जातो कुठं पण. कोणत्या संग दूर जायला लागला का निघाला तसाच. अरे मग तो असं झाले. मी तिथंच रडायला लागलो. पप्पूला मुलं किती? 2. हे 5 वर्षातून बारक 2 आजारले, झोपले 2 महिने 2 वर्षाचं. काय व्यवसाय काय करायची पप्पू? गायांचा 17-18 गाया होत्या. एक दिवसात 10 गाया खपून टाकल्या त्याने. हे जो गोठा दिसतोय त्याच पोराच. 17 गाया होत्या. हा, आता किती? 8. 10 गाय एक दिवसात ओपून टाकल्या. एका दिवसात? एक दिवसात. किती दिवसापूर्वी विकली? हे गाय 10-15 सतच काळ झाले हो. दुधात परवा नाही. मी म्हणलं का रे बाळा गाय आपल्या. अरे म्हणतो नाना 45,000 रुपये 42,000 रुपये पगार झाला, 40,000 पगार झाला, 42,000 रुपये खाद्यात झालं. 40,000 पगार? हा, 42,000 खादट. 2,000 रुपये पदलचं घातलं. मला म्हणला काल ठोच्या गाय तो डायरेक्ट म्हणला. वैरण सगळं आमचं कष्ट सगळं अंग अख्खं. परवडलं नाही व्यवसाय? हा. कधी हे सगळ्या गाय 17-18 तुम्ही म्हणतायत, कधी विकत घेतलं होतं त्यांनी? यात 2 वर्ष 1.5 वर्ष गाळ झाले गोठवायला आणलं. जमीन किती आहे तुम्हाला? 35 गुंठे फक्त. 35 गुंठ? मग बाकी काय दुसरी जमीन घेतली होती करायला? मग आपली खांडाने वाट्याने काय ते करायचं आपलं. आणि हाकीत होता तोच अख्खं मागलं पुढचं. स्वतःची 35 गुंठ जमीन तूच कसायचा? त्याच्या नाव होती. आणि बाकीची किती जमीन कसायला घेतली होती? कष्ट करायचं त्या मग करायची, काय लोक करायची वाट्याने करायचं आपलं. हा, खंडानी वाट्यानी करायची. काही ना वाट्याने परवडते ना खंडाने मजुरी झाली 800-900 रुपये रोज. स्वभाव कसा होता? अहो शांत, कोणाला बोलत नव्हतं. दगड गाला तर गाडा गाला तर बोलत नव्हता कधी कोणाला. ज्यावेळी गाया 10 विकल्या एकाएकी, त्यावेळी कशी मानसिक स्थिती होती? माणशी मी पगार झाला त्यांनी लगेच हे केलं, निर्णय घेतला त्यांनी डायरेक्ट. का असं केलं? असं का मला परवडतच नाही तर काय करायचं म्हणतो. आत्महत्या केली त्यांनी, काय करायचं? हे कर्ज झालं, पतपिढी काढली 1.5 लाख रुपये. 15 लाख. 15 लाख रुपये? कधी? त्याला आलं 3-4 महिन्याचा काळ. बर, 15 लाख रुपयाचं कर्ज तुम्हाला सांगितलं? सांगितलंच नाही. सगळं करायचं मागं पुढं, कोणचं या वाट पाणी तो आपलाच करीत होता. त्यावेळी गाय होत्या ना? हा, गाय होत्या. काय त्यांनी बोलला असेल ना घरात? शब्द नाही बोलला. 3 महिन्यापूर्वी
हे तुम्हाला कधी समजलं मग? नाही पतपेढीचं आपलं येतं ना तिथून पुढे माहिती झालं. ठीक आहे. मग 15 लाख रुपये काय काय असं म्हणजे ते काय जमलं नाही का कर्ज फेडायचं वगैरे? कसं त्याचं त्याला माहिती आहे. सावकारची शेवटी बाहेरली त्याच्यामुळं म्हणजे सावकारांकडून कर्ज घेतलं? सावकार म्हणजे तो पैसे लोकांना म्हणजे सावकारीकडून कुठून पैसे आणायचा उलाढाल करायचा नाही असा तसंच गेला. जरा विषय हा जरा वेगळा दिसतोय. आपण त्यांचे काही नातेवाईक आहेत. घरगुती जरा माहिती कमी दिसते आर्थिक व्यवहारांबद्दल. नमस्कार भाऊ, काय नाव आहे तुमचं? मी किरण पानसरे, किरण पानसरे. मामा आहेत त्याचे. तुम्ही मामा त्यांचे, हो. पप्पूचे मामा. पप्पूचे मामा. बाबांनी सांगितलं का इतका मोठा 17 गाया खरेदी करणारा व्यक्ती आणि एकाएकी तो जातोय. काय नक्की झालं होतं? व्यवहार कसे होते त्यांचे? हे पहा साहेब, 35 गुंठे त्याची घरची वडिलोपार्जित जमीन त्याच्याच नावावरती होती. ती 35 गुंठे जमीन कशीत असताना करत असताना त्यातून काय पाहिजे असा इन्कम मिळत नव्हता. मग त्याने त्याच्या साथीला काही दिवसापूर्वी 2 गाया घे, 4 गाया घे, अशा 17-18 जवळ 20 गायांच्या आसपास गायी घेतल्या होत्या. त्या गायी घेतल्याच्या नंतर त्या गायींचं दूध उत्पादन आणि त्यांना होणारा खर्च, सध्याच्या सरकारच्या ह्या चुकीच्या धोरणामुळे दुधाचे बाजार 20-22 रुपयाचे आहेत. त्यांना जे काही खाद्य घालावं लागतं ते 34-35 रुपये किलोचं घालावं लागते. त्याचं ते ताळमेळ काही बसत नव्हता. दुधाचा पगार जर 40,000 रुपये झाला तर खाद्याचं बिल 40,000 ते 45,000 रुपये व्हायचं. म्हणून ह्या त्रासाला तो कंटाळून आपल्याला काही 2 रुपये मिळत नाहीयेत म्हणून त्यांनी त्या काही गायी विकायचा निर्णय घेतला. पण गायी विकत असताना एक 8 दिवसापूर्वी त्याची माझी भेट झाली होती ओतूरमध्ये. मला त्यांनी भेटून सांगितलं, मामा सध्या तुझा धंदा परवडत नाही आणि ह्या दूध धंद्यातून शेतीत ताळमेळ बसत नाही म्हणून मला खाजगी सावकाराकडून काही कर्ज घ्यावं लागलं होतं. म्हणजे त्याच्या मित्र असतील, काही खाजगी सावकार असतील, त्यांनी मला नावही सांगितली. पण आता मीडियासमोर मी काही नावं लगेच ओपन करीत नाही. कुठले होते ते लोक? ओतूरचे आहेत आमच्या. ओतूरचे म्हणजे प्रॉपर ओतूर मधले? ओतूरचे. त्यांच्याकडून त्यांनी पैसे घेतले होते? 10% पैसे घेतले असं मी सांगितलं. आणि एक 8 दिवसापूर्वी 20 ते 21 तारखेच्या मेळात तर त्यांनी मला घरी येऊन सांगितलं, मामा मला त्यांचे पैसे देणं माझ्याच्याने काही होत नाही. मी आजपर्यंत त्यांना मुद्दल देऊन व्याज 10% देऊन मुदलीपेक्षा व्याज जास्त दिलं आणि मला ते आता शक्य नाही. पण मला ते रोज टॉर्चर करतायत, घरी येऊन तुला शिव्या देत आहेत, मारतील, हाणतील, मारतील अशी धमकी सुद्धा दिली होती. एक दिवस त्या लोकांनी त्याला गाडीत घालून काय हाणमार केली असेल हे पण मला त्यांनी सांगितलं होतं. पण ते मी त्यावेळेस त्याला बोललो का आपण त्यांच्याशी भेटून बोलून त्यांना समज घालून आपण त्यांचे पैसे थोडे थोडे करून देऊन टाकू. त्याचा त्रास नको म्हणून त्यांनी ह्या गायी 8-10 दिवसापूर्वी काही गायी विकून टाकल्या. ते पैसे सुद्धा त्यांना नेऊन दिले. पण त्यानंतर सुद्धा त्याला त्याचं टॉर्चर करणं त्या लोकांचं चालू होतं. प्रकाशला आम्ही समजून सांगितलं, बाबा आपण त्यांची भेट घेऊ, त्यांना समजून सांगू. पण प्रकाशनी घरी कोणाला कळू नये, घरच्यांची इज्जत जाऊ नये किंवा घरी कोणाला मानसिक त्रास होऊ नये म्हणून हा सगळा व्यवहार गुपचूप ठेवला. मला काही गोष्टी सांगितल्या त्यातच. त्याच्यानंतर ज्या दिवशी ही आत्महत्येचं प्रकरण झालं त्या दिवशी त्याला एका कोणत्या तरी सावकाराचा फोन आला होता, म्हणजे त्याच्या भाऊजाईच्या मोबाईलवरती. त्याच्यात शाब्दिक त्यांची काय तिकडून याला दमदाटी दिली होती, आम्हाला काही कळाली नाही. कधी झालं हे? 25 तारखेला त्याला फोन आला होता त्याच्या भाऊजाईच्या मोबाईलवरती. आत्महत्या केलं त्याच दिवशी? केलं त्याच दिवशी. तर त्या दिवशी तो भरपूर ट्रेसमध्ये होता. त्याची माझं काही संभाषण झालं नाही. घरच्यांच्या सांगण्यावरून त्याला फोन आला होता. त्या फोन तो घेतल्याच्या नंतर त्याची मानसिक स्थिती अशी एकदम चलबिचल झाली, विचलित झाली. तो इथून इकडे वस्तीत गेला. वस्तीतून त्याने कोणाला काही न सांगता, आम्हालाही कोणाला न काही कळता तो डायरेक्ट गेला आणि स्वतःचा गळफास घेतला, स्वतःचा अंत केला. फक्त आमचं सगळ्यांचं घरचं आणि कुटुंबांचं म्हणणं असं आहे का ज्या खाजगी सावकारांच्या छळाला कंटाळून त्यांनी ही जी स्वतःवर वेळ आली त्या खाजगी सावकारांचा बंदोबस्त प्रशासनाने करावा आणि समाजातल्या इतर अजून गरजू लोकांना या खाजगी सावकारांपासून काही त्रास होऊ नये किंवा खाजगी सावकारांवरती कुठेतरी आळा बसावा म्हणून आमची सरकारला आणि ओतूर पोलीस स्टेशनचे काही API आहे थाटे साहेब यांना विनंती आहे, आपण त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, याची सखोल चौकशी करावी. तर ह्या खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आणि त्यांच्या जाचामुळेच माझ्या भाच्याने हा आत्महत्येचा निर्णय घेतलाय. त्याच्या मागे त्याची पत्नी, आई वडील आहेत, 2 छोटी छोटी मुलं आहेत. हे जे काही गायगोठा एवढं सगळं केलं होतं, काही पतसंस्थांची कर्ज घेतली होती. पण पतसंस्थांची कर्ज जी घेतली होती ती कर्ज ही व्याजवाल्यांना त्या खाजगी सावकारांना देण्यातच त्याची संपली. म्हणजे 15 लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं एका संस्थेतून. ते 15 लाख रुपयाचे काय 10-12 लाख रुपये हातात आले असतील. ते यांना व्याज देण्यातच त्याचे गेले. त्याला ते पुढं काही त्याच्या संसाराला लावायला जमले नाही. म्हणजे ते कर्ज भरासाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यायचं 10%नी? नाही, पतसंस्थेचं कर्ज याच्यासाठी घेतलं का खाजगी सावकार जास्त त्रास करतायत. अच्छा. म्हणजे खाजगी सावकाराला देण्यासाठी पतपिढीचं कर्ज घेतलं, दुसऱ्या पतपिढीचं घेतलं. एक काहीतरी कोणतं फायनान्स साई प्रेरणा पतसंस्था आणि एक दुसरी होती मणिपुरम काहीतरी लोन आहे आणि अजून एक संस्था आहे. ह्या 2-3 संस्थांकडून त्यांनी कर्ज घेऊन याचे आलेले पैसे सर्व खाजगी सावकारांनाच दिले
असं त्यांनी मला वैयक्तिक सांगितलं होतं, मला भेटून सांगितलं होतं. हे पैसे मामा मला त्यांना द्यायला पुरत नाहीत, काही पैशांची अजून अडचण आहे, पण खाजगी सावकार घरी येऊन मारण्याच्या, हाणणे मारण्याच्या धमक्या देत आहेत. तर मी त्याला 2 वेळा असं समजून सांगितलं की आपण त्यांच्याशी भेटू, त्यांच्याशी चर्चा करू, त्यांना समजावू काय असेल त्यांचे पैसे आपण ठेवणार नव्हतो. आम्ही व्याजचं मुदलीपेक्षा व्याज जास्त दिले गेले त्यांना, खाजगी सावकारांना. तरी पण त्याला बोलून समोर भेटल्यावर टॉर्चर करून त्याला मानसिक त्रास दिल्यामुळे त्याने हा निर्णय घेतलाय. 10% महिन्याला व्याज भरायचं व्याज. 1,00,000 10,000 रुपये व्याज, एवढ्या दराने त्याने व्याज घेतलेले. काय वाटतं किती लाख रुपयाचं त्यांनी त्या खाजगी सावकारांकडून पैसे माझ्यामध्ये मला सांगितल्याप्रमाणे यांनी त्याला कमीत कमी 5 ते 5.5 लाख रुपये पोच केले आतापर्यंत त्याच्या सांगण्यातून. घेतले? यांनी पोच केले यांनी पोच केलेत. मुद्दल तर मला कळू शकली नाही, पण 5 ते 5.5 लाख रुपये त्यांना पोच केले खाजगी सावकाराला. त्याचं असं म्हणणं होतं की ते कर्ज मुद्दल मी फेडलेली आहे तरी पैसे आणि मला तेच सांगितलं, मी मुद्दल फेडून तिप्पट ते चौपट व्याज दिले. याचा अर्थ मुद्दल फेडली म्हणजे 1.5 लाख रुपयाच्या आसपास कर्ज असावं, त्याची चौपट फेडली म्हणजे 5-5.5 लाख रुपये दिले त्यांनी. पण तरी पण त्या खाजगी सावकारांचा यांना सारखा फोन तर त्याच्याकडे नव्हता, स्वतः फोन वापरत नव्हता. घरी येऊन तुला मारू हाणू, घरच्यांना समजू, म्हणजे घरच्यांविषयी अश्लील बोलून, म्हणजे त्याला असं मानसिक त्रास जास्त झाल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला साहेब. आता तुम्ही मगाशी सांगितलं की भाऊजाईच्या फोनवरून फोन आला आणि मग तो डिस्टर्ब झाला 25 तारखेला, आणि आता तुम्ही असं सांगितलं का ते स्वतः काही फोन काही वापरत नव्हते, स्वतःचा बरोबर? फोन नव्हता त्याच्याकडे, भाऊजाईकडेच फोन असायचा. त्याच्या फोनचा डिस्प्ले गेला होता. मध्यंतरीच्या काळात त्याला थोडासा आजार झाला होता, म्हणजे पॅरालिसिसचा प्रकार झाला होता. बरं. आणि त्याला डॉक्टरांनी जास्त सांगितलं होतं का तू जास्त फोनचा वापर करू नकोस, वन साईड जास्त हँगिंग नको व्हायला, म्हणून तो फोन वापरत नव्हता. आता ज्या मोबाईलवरती फोन आला तो त्याच्या भाऊजाईचा फोन आहे. आणि समोर भेटून सुद्धा त्याला ओतूरला बोलवून बाजूला घेऊन 1 दिवस त्याला गाडीत घालून मानसिक त्रासही दिला होता, टॉर्चरही केलं होतं, हाणमारी झाली होती, हे मला त्यांनी समोर भेटून सांगितलं होतं. पण आम्ही त्या सावकारांना भेटण्याच्या अगोदरच पप्पूने असा प्रकार केलाय. आम्हाला अनपेक्षित होतं का तो असं काही करीन म्हणून. पण याच्यावरती कुठेतरी आळा बसावा, कुठेतरी ह्या खाजगी सावकारांना काहीतरी शासन होणं गरजेचं आहे. म्हणून याच्यावरती कुठेतरी शासन सगळंच पप्पूनीच मला सगळं हकीकत सांगितलं होतं. ठीक आहे, आता त्याचं यावर त्याला माहिती. कोण होते ते खाजगी सावकार? आहेत ओतूरचे फक्त. आता कसं होतंय, त्यांनी बघा, तुम्ही तुमच्या त्यांनी- मनाने नाव नाही, सांगायचं, माझ्या काय विषय मनाचं काय नाव नावाचं कोणाचं नाव सांगितलं? हे ओतूरचेच आमच्या. मला फक्त आम्हाला नावं इथं ओतूरचे PSI API थाटे साहेब येईन. आम्ही त्यावेळेस आमच्या आता घरच्यांची मानसिकता नाहीये काही बोलण्याची, आमची सुद्धा नाही. पण आता तुम्हाला सगळ्यांना आले, तुमच्या सर्वांचं वाणी साहेबांची मगाशी चर्चा झाली, वाणी साहेब येऊन गेले. आम्ही त्यांच्याशी पोलीस स्टेशन मार्फत संपर्क साधणार आहोत. यावरती काय तोडगा निघेल म्हणजे किंवा काय. तुम्हाला ही नाव फक्त पोलिसांना सांगायची आहे? हो, पोलिसांना सांगावं लागेल. माहिती आहे पण पोलिसांना माहिती आहे, सांगा. पोलिसांना सांगायचं. किती लोक आहेत ती खाजगी सावकार? मला तर 2च नावं कळाली त्यातली, म्हणजे पप्पूने जी सांगितली तीच. पण आता बघू, आमची थोडीशी मानसिकता घरातल्यांची डिस्टर्ब झालेली आहे. आता हे मानसिकता आतमध्ये धार्मिक विधी झाल्याच्या नंतर आम्ही त्याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. कारण हे कुटुंब अतिशय गरीब परिस्थितीतून गेले. वडिलोपार्जित जमीन फक्त 35 गुंठे, आणि त्यावरती हे 2 बाळांचा आता उदरनिर्वाह कसा करणार? त्यातल्या त्यात त्या ताई किंवा आमच्या बहीण वयस्कर झालेले माणूस आहे. आमची ही दाजी वय वर्ष 60-65 यांचं. इथून पुढे हा कर्जाचा बोजा कसा फेडायचा? पतसंस्थेचं कर्ज घेतलेलं कसं द्यायचं? फायनान्सचं कर्ज घेतलेलं कसं तर द्यायचं? पतसंस्थेचं जर भरावंच लागलं. मग तेच पतसंस्थेला विनंती करून आम्ही रिक्वेस्ट करणार आहे, बाबा काहीतरी तुम्ही यांना पुन्हा फुलाची पाकळी सूट देऊन काहीतरी. तुम्ही करावं त्यांचे सख्खे मामा आहेत, मला तर वाटतं ते आर्थिक व्यवहार सांगतात, म्हणजे तुमचे संबंध पण चांगले होते. समज चांगले होते. आता ह्या ज्या तुम्ही 20 गायी त्यांनी खरेदी केल्या, कसं टप्प्याटप्प्याने घेतलं का एकदम असं डोक्यात आलं? टप्प्याटप्प्याने हां, टप्प्याटप्प्याने कसं? जसे म्हणजे जसे पैसे येतील 5-50 सुरुवात कशी केली सांगता का? 2 गायींपासून सुरुवात केली त्यांनी. 2 किती गायी घेऊन वर्षापूर्वी घेतल्या त्या? एक 2.5-3 वर्ष झाले. 2-2.5 वर्ष नक्कीच झाले. अच्छा. 2 गायी घेऊन अशा वाढवल्या होत्या की जेणेकरून आपल्या संसाराला आपल्याला हातभार लागेल भांडवलाला. आता सुद्धा त्याला कांद्याची लागवड करायची होती, पण ती लागवड करायला सुद्धा त्याच्याकडे भांडवल नव्हतं. आणि ह्या व्याजवाल्यांचे व्याजाचे पैसे द्यायचे का कांद्याचं भांडवल घालायचं, दुधातून 2 रुपये सुद्धा उरत नव्हते. हा सर्वात त्याग आणि त्रासाला कंटाळून त्याने हा निर्णय घेतला. आम्हाला तो अनपेक्षित होता. आम्हाला माहित नव्हतं का एवढ्या लेवलपर्यंत जाऊ शकतो. पण त्या दिवशी त्याला झालेला त्रास, त्याला बोलून घेऊन टॉर्चर केलं ओतूरमध्ये. त्याच्या भाऊजाईच्या मोबाईलवरती फोन केला, त्याला काय अश्लील बोलला असेल, त्याचं त्याने ऐकले नाही ऐकले. पण माझ्या समोर त्याने मला माझ्या घरी येऊन सांगितलं, मामा हा असा त्रास होतोय, आपण त्यांचा काहीतरी वेळीच- मध्ये जो त्यांना त्रास दिला गेला किंवा काही लोकांनी बाजूला नेलं तुम्ही म्हणताय, हां. ते किती दिवसापूर्वी घडलं? हा एक 15 दिवसापूर्वीचा विषय आहे. म्हणजे 8 दिवसापूर्वी त्यांनी मलाही सांगितलं का 8 दिवसापूर्वी त्यांनी मला असा प्रकार केलाय म्हणून. घरी कोणी यायचं का? तर कोणी मी पैसे वगैरे मागायला कोणी? त्या घरी तर कोणी आलेलं मला आढळलं नाही, कारण मी इथं कंटिन्यूस आम्ही राहिलो होतो. पण माझ्या घरी येऊन त्यांनी मला असं सांगितल्याच्या नंतर आपण त्याचा बंदोबस्त वेळेत करणार होतो. लोकांचे देणदारी असतील, आपण काही देऊन टाकू, लोकांना थोडंसं वेळ मागू. पण त्या खाजगी सावकारांचा एवढा जाच होता त्याला का मला आत्महत्या झाल्यानंतर कळलं का त्याचा एवढा असा प्रकार झाला. आम्ही अनपेक्षित होतो असं काही म्हणजे काय एकदम अचानक 20 गाय घेतल्या, चुकीचा निर्णय घेतला, नाही, अंगलट आला, असं काहीच नाही.
म्हणजे शासनाचं धोरण शासनाच्या धोरणाला सुद्धा कंटाळा आहे आणि शासनाला सुद्धा विनंती आहे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत, अजितदादांना फडणवीस साहेबांना विनंती आहे का कुठेतरी दुधाच्या दरावरती कुठेतरी काहीतरी थोडासा निर्णय योग्य घ्या, का जेणेकरून आज बाजार 22 ते 25 रुपयाचे मिळत आहे दुधाचे. खरेदी दर 22-25 रुपये असून जर विक्री दर शासनाचा जर पाहिला कात्रज दूध संघाचा, तर कात्रज दूध संघाचं 1 लिटर दूध 54 रुपये लिटरने घ्यावं लागतं आणि आमच्याकडून कात्रज दूध संघ घेताना खरेदी करताना 22 ते 23 रुपये दराने करतो. मी याच्यावरती कुठेतरी थोडासा शासनाने काहीतरी निर्बंध घालून किंवा काहीतरी पर्याय काढून शेतकऱ्याला 35 ते 40 रुपये दुधाचा भाव मिळून देणं गरजेचं आहे, जेणेकरून शेतकरी मरणार नाही. नाही तर आता आपल्या पुणे जिल्ह्यात ह्या पुणे ग्रामीणला आणि ह्या पश्चिम महाराष्ट्रात आता अशी परिस्थिती आहे का घरोघर आत्महत्या होण्याची शक्यता आहे. 20 आणि 22 रुपये आपल्या पट्ट्यात तर सदन खूपच. पट्ट्यात सुद्धा आपला एवढा सदन पट्टा आहे, ओतूरचा पट्टा, हा आता उदापूर झालं, एवढा सदन पट्ट्यात सुद्धा अशी वेळ जर शेतकरी येते तर शासनाचं कुठेतरी चुकीचं धोरण वाटते. म्हणून शासनाला सुद्धा विनंती आहे का हे कुठेतरी थांबव. आणि यामध्ये आमचे जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत, शरददादा सोनवणे आहेत, आमदार शरददादा सोनवणे, त्याच्यानंतर खासदार आहेत अमोलजी कोल्हे, यांनी सुद्धा याच्यात कुठेतरी लक्ष घालून दूध दराविषयी शासनाला विनंती करणं गरजेचं आहे. आणि ह्या कुटुंबाला जेवढी मिळेल तेवढी शक्य तेवढी मदत करून काहीतरी यांना आपल्याला कुठेतरी मदत करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं पहिलं म्हणजे या खाजगी सावकारांचा काहीतरी बंदोबस्त करणं गरजेचं आहे, का जेणेकरून हे एक कुटुंब आता व्हायला गेले, अजून कुटुंबाचं नुकसान किंवा वाईट परिस्थिती होऊ नये आणि हे खाजगी सावकार कोणाच्या राजकीय दबावाला इथून मागे बळी पडले नाही आणि आता इथून पुढे राजकीय पॉवर वापरून सुद्धा हे असे काही गुन्हे करतील. कारण आता आमदार खासदार कोणच्या जवळचे मला माहीत नाही, पण काही लोक असं मी ऐकण्यात आता सध्या का आमदारांशी सांगून हव्या कुठेतरी आपण हा झालेला प्रकार कुठेतरी मिटवू, कुठेतरी शांत करू. विद्यमान आमदार कोणते आमदार नाव नाही कळालं, पण आमदारांना सांगून हा प्रकार कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करू असं मी खाजगीत ऐकले. त्याची काय मी तुम्हाला असं म्हणजे माझ्या समोर कोणी बोलणं पण मला ऐकायला असं आलं, पण आमदार खासदारांनी किंवा विद्यमान कोण लोकप्रतिनिधी असेल त्यांनी सुद्धा हा प्रकार दाबून कोणाला देऊ नये अशी त्यांना सर्वांना विनंती आहे. कृपा करून ह्या कुटुंबावरती झालेला अन्याय इथं कुठेतरी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही स्वतः आलेत, वाणी साहेब आले होते आणि सर्वांना विनंती आहे लोकप्रतिनिधींना कुठेतरी ह्या कुटुंबाला कुठेतरी थोडीफार मदत व्हावी, एवढाच उद्देश आमचा, बाकी काहीच नाही. आले होते कोणी नेते पुढारी काय नाही अजून तर काय नाही, कृषी अधिकारी आले होते ओतूरचे आणि काय जबाब घेतला त्यांनी माहिती नाही माहिती घेतली, पण ते म्हणले मी चौकशी करून आणि आमच्या शासनाच्या निर्णयात कुठं कुठं काय अडचणी असतील का जे काही प्रयत्न करतील तेवढे आपण करू. ते स्वतः आमदारांशी बोलले, खासदारांशी बोलले फोनवरती, ते म्हणले आपण जेवढं शक्य तेवढं प्रयत्न करून यांना मदत मिळून जातील तेवढी करू. आजी माझे आमदार नाही आले नाही अजून तर काय नाही, पण त्यांचे संपर्क झालाय शरददादांशी, तर त्यांची तब्येत अस्वस्थ असल्यामुळे त्यांना आता तर काय आता येणार नाही, पण ते येणार आहेत आणि माझ्या मताने ते नक्कीच काहीतरी या कुटुंबासाठी चांगली मदत करतील. माझे आमदार नाही आले, त्यांचा संपर्क नाही झाला, मोबाईल ऑफ होता, पण त्यांना संपर्क करण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांचा संपर्क नाही. आता ही घटना अशी की त्यांनी स्वतःहून यायला पाहिजे, तुम्ही फोन करणं योग्य नाही. ठीक आहे, नाही, आता म्हणजे- त्या भाऊजे आहेत त्या बोलण्याच्या मनस्थितीत नाही. ती आहेत. घरात बोलण्याची मनस्थितीत कोणीच त्यांनी नाही. आता डोकावून पाहिलं, सगळी लोक रडतायत तिथं, पण तीच जर आता बोलले त्यांची असते, जर मनस्थिती नक्की कोणाचा नाही, फोन त्यांची आला होता मनस्थिती तर त्यांना, नाही कोणाचीच बोलण्याची. कारण आता आम्ही मगाशी मी त्यांच्याशी बोललो, माझ्याशी स्वतः नीट बोललो नाही. हा प्रकरण कुठेतरी हे धार्मिक विधी संपल्यानंतर आपण याच्यावर चर्चा करू तुमच्या मार्फत किंवा तुम्हाला त्या खाजगी सावकारांची नावं मी नक्की सांगेल, पण याच्यावरती आमचे थोडेसे धार्मिक विधी झाल्याच्या नंतरच आमची मनाची तयारी थोडीशी होऊ द्या. आपण त्यांची नक्की नाव ओपन करून त्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न तुमच्या मार्फत करू अशी विनंती आहे. सर्वप्रथम आपण सर्व घटना चित्रित केलेली आहे, जसं आहे तसं आपण ही बातमी दाखवणार आहोत. जुन्नर सारख्या सदन भागामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायला सुरुवात झालेली आहे. फक्त 35 गुंठे शेतजमीन आहे, वडिलोपार्जित जी शेतजमीन आहे ती तो पप्पू नावाचे शेतकरी कसत होते. त्यांनी जवळजवळ थोड्या सुरुवात 2 गायांपासून सुरुवात करून 20 गायांचा गोठा केला, परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळं त्या शेतकऱ्याला काही न्याय मिळाला नाही. 40,000 रुपये खर्च करायचा, 40,000 रुपयाचं दूध विकायचं आणि बाकीचा खर्च 42,000चा करायचा. अशा पद्धतीचं या शेतकऱ्याचं म्हणजे शासनाच्याच धोरणाचा हा बळी गेलेला आहे असं या ठिकाणी म्हणता येईल. 2 मुलं आहेत, आता हे बाळ इथं झोपलंय, तर ते काय आता काय त्याला कळणार आहे. छोटा मुलगा आहे, वडील आपले हयात नाहीये, हे देखील त्याला काय, हे जेव्हा मोठा होईल हे सरकारने याला काय सांगायचं. म्हणजे खरं तसं पाहिलं तर या सगळ्या घटनेचं सगळ्या कारणीभूत हे सरकार आहे. सरकारची ही जी चुकीची धोरणं आहेत ती कुठंतरी ही बदलली गेली पाहिजेत. या तालुक्याचे आमदार असतील, खासदार असतील, माजी आमदार असतील, त्यांनी इथं भेट द्यायला पाहिजे होती. का त्यांनी भेट दिली नाही त्यांचं त्यांना माहिती. परंतु खाजगी सावकारांचं जुन्नर तालुक्यात प्रचंड मोठं पेव सुटलेलं आहे.
आता ते काहीतरी राजकीय पाठबळ त्यांना असणार आहे, ती लोक मोठे असणार आहे, त्याशिवाय ही लोक काय थेट नाव घेत नाही, याचा अर्थ तोच होतोय. तर पोलीस विभागाने देखील या खाजगी सावकारांवर जरा अंकुश ठेवणं गरजेचं आहे. हे खासदार जे आहेत सावकार, हे जर घरच्या लोकांना, घरामधल्या महिलांना जर फोन करून जर धमक्या देत असतील, तर शेवटी प्रत्येकाला आपलं कुटुंब आहे. कुटुंबामध्ये आर्थिक विवंचना, दुसऱ्याच्या फोनवरून फोन येणं, हे कुठं त्या व्यक्तीला सहन झालेलं नाही. त्यांनी आपल्या बायकोचा विचार केला नाही, त्याने मुलाचा केला नाही, वृद्ध आईवडिलांचा विचार केला नाही आणि त्याने एकाएकी टोकाचा निर्णय घेऊन त्याने आत्महत्या केलेली आहे. याला सगळी कारणीभूत ही सरकारचं धोरण आहे. सरकारने त्वरित हे जे कोण खाजगी सावकार आहेत, ते कोणी असू दे, कोणत्याही पक्षाचे असू दे, किती बी मोठे असू दे, त्यांच्या मुसक्या त्वरित आवळल्या पाहिजेत. हे 35 गुंठ शेतजमीन असलेलं गरीब कुटुंब आहे, तातडीने यांना आर्थिक स्वरूपात मदत केली पाहिजे. यांना मदत केली म्हणून भागणार नाहीये. उद्या अनेक शेतकरी सुद्धा आत्महत्येच्या तयारीत आहे. दुधाचा धंदा हा न परवडणारा आहे. 20 रुपये लिटरनी दूध घालायचं आणि ते जे लोक विकत घेतात डेअरीवाले, ते 60 रुपयांनी विकतात. काही काही ते 120 रुपये लिटरने विकतात. याच्यामध्ये कुठंतरी शासनाने चांगलं धोरण आणणं गरजेचं आहे, नाहीतर ह्या घटना होतच राहतील. आमदार सोनवणे आहेत, माजी आमदार बेनके आहेत आणि आपले शेतकरी नेते खासदार कोल्हे आहेत, ते पण आता तालुक्यामध्ये आहे, मतदारसंघामध्ये आहेत. त्यांनी या ठिकाणी भेट द्यावी, ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारावा. पोलिसांना देखील माझी विनंती आहे, जे लवथाटे जे API आहे ओतूरचे, त्यांनी इथे येऊन ह्या घटनेमागं कारण दुसरं देखील आहे, फक्त आर्थिक विवंचना नाही, तर ही जाणीवपूर्वक हा त्रास दिला गेलेला आहे. जर तुम्ही जर 10% जर व्याजदराचा हा विषय आहे, तर हा इथंच नाही तर पूर्ण तालुक्यामध्ये भागामध्ये आहे. तर पोलिसांनी त्या लोकांवर त्वरित योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करावी आणि मृतात्मे जे आहेत पप्पू सस्ते यांना जुन्नर टाइम्सच्या वतीने आम्ही भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतोय. जुन्नर टाइम्स, उदापूर, जुन्नर.